नमस्कार मंडळी. तर अरुणाज रेसिपीमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आणि आज आपल्याला बनवायचे अख्खा मसूर. बघा, आपण हॉटेलमध्ये वगैरे गेल्यावर बऱ्याच हॉटेलची खासियत असते किंवा स्पेशल डिश असते की अख्खा मसूर. आणि मोस्टली सगळ्यांना आवडतो बघा अख्खा मसूर डिश असते, तर सगळे अगदी आवडीने खातात. तर तसंच ढाबा स्टाईल म्हणा, हॉटेल स्टाईल म्हणा, तो मसूर आपण आज घरात बनवणार आहोत. तर मस्त असा आपण हॉटेल टाईप मसूर, अख्खा मसूर बनवायचा आहे आपल्याला. आणि एकदम साधा सोपा, बिना वाटणाचा. कारण मसूर शक्यतो वाटण न करताच आपण करतो आणि तो छान होतो बघा. तर आपल्याला काहीही वाटण करायचं नाही इथे. खडे मसाले वगैरे पण काही लागणार नाहीत आपल्याला. तर अगदी सोप्या पद्धतीनं आपण मस्त हॉटेलसारखा, म्हणजे ढाब्यासारखा किंवा हॉटेलसारखा म्हणा, तर आपण अख्खा मसूर बनवूयात. तर चला, आपण त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात. तर इथे बघा, आपण एक पाव मसूर घेतला आणि मी तो 4 तास चांगला भिजवून घेतला आहे. आणि भिजवायच्या आधी मी स्वच्छ पाण्याने, कारण मसूरला पावडर लावलेली असते, त्यामुळं 4 ते 5 पाण्याने मी स्वच्छ असा मसूर धुवून घेतला आहे. कारण हे जे पाणी आहे ते आपण भाजीला वापरणार आहोत आत्ता. त्यामुळं एक पाव म्हणजे मसूर मी इथे 4 तास भिजवून घेतला आहे. आणि त्यासाठी एक पाव मसूरसाठी बघा, मी इथे एक पाव कांदा, म्हणजे एक पावला थोडा जास्त पण असेल, कारण कांद्याचं माप काय आपल्याला घरी असतात घरचे कांदे, त्यामुळं. पण अगदी 300 ग्रॅम कांदा म्हणा, 300 ग्रॅम कांदा मी इथे घेतलेला आहे. आणि एकदम बारीक चिरून घेतला आहे. इथे मी 2 टमॅटो घेतलेत बारीक चिरून. भरपूर असं आपल्याला लसूण लागणार आहे. इथे मी लाल मिरची पावडर घेतली 2 चमचे. कांदा लसूण मसाला घेतला 1 चमचा. अगदी थोडासा सोडा घेतला आहे, 1-2 ग्रॅम सोडा घेतला आहे बघा मी इथे. तुम्हाला सोडा नसेल टाकायचा तरी नका टाकू. टोमॅटो तुम्हाला आवडीनुसार टाकायचा असेल ते टाका किंवा नका टाकू. आणि इथे आपली कश्मीरी बेडगी मिरची पावडर ती घेतलेली आहे. आणि चवीनुसार मीठ लागणार आहे, थोडंसं कसुरी मेथी आणि भरपूर अशी कोथिंबीर. तर चला, आपण सुरुवात करूया अख्खा मसूर बनवायला. तर इथे बघा, मी कढईत तीन चमचे, म्हणजे आपली किटलीतली जी तेलाची पळी असते ते 3 पळ्या मी तेल टाकले. आता त्यात आपल्याला कडकडीत तापले बघा तेल. त्याला आपल्याला जिरं टाकायचं आहे. जिरं चांगलं फुलून देऊयात. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा. आणि कांदा आपल्याला मस्त असा ब्राऊन करून घ्यायचा आहे बघा. तर इथे बघा, आपल्या कांद्याला ब्राऊन कलर आलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बघा टोमॅटो. टोमॅटो पण अगदी मऊ होऊ द्यायचं आहे, कारण आपण थोडंसं झाकण ठेवूयात 5 मिनिटं. आणि थोडंसं चवीला मीठ टाकूयात. बाकी उरलेलं मीठ आपण नंतर टाकू. मीठ टाकल्यानंतर कांदा टोमॅटो पटकन परततो. झाकण ठेवूया. आपण झाकण काढून घेऊया. बघा, आपला कांदा टोमॅटो मस्त परतलाय. आता आपण जरा साईडला काढून घेऊ कांदा आणि टोमॅटो. हे बघा, कांदा टोमॅटोला तेल सुटलेलं आहे. आणि थोडं तरी आपल्याला लसूण टाकायचं आहे बघा. आता मी इथे खलबत्त्यात कुटून घेतलं आहे, लसूणाचा ठेचून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला टाकायची लाल मिरची पावडर, थोडासा कांदा लसूण मसाला, हे आपल्याला टाकायचं आहे बघा सोडा. अगदी मी थोडा घेतला आहे, तर सोडा टाकायचा आहे. तुम्ही नाही टाकला तरी चालेल. तर इथे बघा, आपला कांदा टोमॅटो मस्त परतला आहे. आपण त्यात मिरची वगैरे टाकली. आणि आता आपण मसूर जो भिजवलेला आहे, ते बघा, मसूर जो भिजवलेला आहे तसंच पाण्यासहित टाकणार आहे आपण, कारण स्वच्छ धुवून घेतला होता, त्यामुळे तेच पाणी वापरूयात आपण.
म्हणजे थंड पाणी होतं डब्यातलं, त्यामुळे थोडीशी उकळी येऊन देऊ पाण्याला. आणि मग आपल्याला त्यात गरम पाणी टाकायचं आहे बघा. तरी ते बघा आपला मसूर चांगला उकळला आहे आता. आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे आता गरम पाणी. त्या गरम पाणी अगदी जास्त टाकायचं आपल्याला, कारण मसूर आपल्याला मंद गॅसवर शिजवायचा आहे. आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे बघा. पाणी बघा मसूर शिजायला थोडं जास्तीचंच लागतं, कारण आपण भिजवून घेतो आणि त्याला शिजायला जास्त वेळ लागतो. त्यामुळं पाणी जास्तीचं टाकायचं आहे आपल्याला. अगदी मी 1 पाव मसूर असेल तर कमीत कमी 1 लिटर म्हणजे पाऊण लिटर पाणी टाकलं आहे मी. आणि मस्त भाजी होती बघा मसूरची. आता आपण त्याला मंद गॅसवर ठेवूयात, अर्धा पाऊण तास ठेवू, म्हणजे मस्त असा शिजेल आपला मसूर. आणि अगदी ढाबा स्टाईल मसूर तुम्हाला खायला देते, करून खायला. तरी ते बघा आपण मंद गॅसवर ठेवला आहे मसूर. आणि त्यात आता चवीनुसार मीठ टाकूयात आपण. आणि त्याच्यावर झाकण ठेवू अर्धा तास ठेवलं तरी शिजेल चांगला. तरी ते बघा आपण मंद गॅसवर आपला मसूर शिजून दिलेला आहे आणि मस्त असं शिजलं आहे बघा, छान शिजलं आहे. तर आता आपण त्याला तडका देऊया थोडासा. मसूरला तडका दिलेला खूप भारी लागतो बघा मसूर. अजून कधी आपल्याला, कारण ढाबा स्टाईल हॉटेल स्टाईल म्हणा असं मसूर करायचं आहे, त्यामुळे इथे आपण तेल तापायला ठेवलं आहे पहा. तर आपण इथे तडका द्यायला बघा थोडंसं जिरं टाकूयात. आणि जिरं चांगलं फुललं की आपल्याला टाकायचं आहे लसूण. चांगला मी टेचून लसूण घेतला आहे बघा. लसूण चांगला ब्राऊन होऊ द्यायचा आहे आपल्याला. तरी ते बघा मस्त आपला मसूर झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून टाकूयात. आणि आपल्या तडक्याचा लसूण पण चांगला ब्राऊन झाला आहे बघा. त्यात आपण ही काश्मीरी मिरची पावडर म्हणजे बेडगी मिरची पावडर टाकतोय. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची बघा आपल्याला त्यात. मस्त असा आपला तडका तयार झाला आहे बघा. आणि आता तडका देऊया. तर बघा झाला कसा झाला आहे आपला मसूर. बघा दिसतो की नाही, ढाबा स्टाईल मसूर आपला. बघा एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. अगदी वाटण न करता केलेली आहे. आणि अशी ढाबा स्टाईल आपले खा मसूर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि मला कमेंट करून कळवा की कशी झाली. चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपी मी आपल्यासाठी घेऊन येते, त्यामुळं आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि लाईक कमेंट नक्की करत जा. धन्यवाद.